नमस्कार मित्रांनो, तर मी कावेरी आणि मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले, तो म्हणजे बीज प्रक्रिया। तर आता बरेच शेतकरी हे घरगुती बियाणे वापरतात, तर त्यावर कोणत्याही प्रकारची बीज प्रक्रिया न करता पेरणी केली जाते। तर त्यामुळे आपल्याला बियाण्यावर बुरशीचा अटॅक दिसून येतो, त्याचप्रमाणे जर्मिनेशन ही चांगल्या प्रकारे होत नाही आणि पिकाला जे पोषण पाहिजे ते भेटत नसल्याने पिकाची वाढ ही एकसारखी होत नाही आणि आपल्याला उत्पादनात 30 ते 40% घट दिसून येते। तर त्यामुळे आपण बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे। तर आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी ॲग्रोट मिसा कंपनीचे स्ट्रायगोट्रेट हे औषध वापरू शकतो। हे नेब अमेरिकन टेक्नॉलॉजीने बनवलेले औषध आहे। याचे प्रमाण आपल्याला 20 ml 4 किलो बियाण्यास वापरायचे आहे। त्याचप्रमाणे आपण बायर कंपनीचे एव्हरगोल्ड हे औषध सुद्धा वापरू शकतोय। त्याचे प्रमाण आपल्याला 1 ml प्रति 1 किलो बियाण्यास वापरायचे आहे। त्याचप्रमाणे आपण सिजंटा कंपनीचे क्रुझर हे औषध वापरू शकतो। त्याचे प्रमाण आपल्याला 5 ml प्रति 1 किलो बियाण्यास वापरायचे आहे। तर बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला बियाण्याला 10 मिनिटं सुकवायचे आहे, त्यानंतर तुम्ही बियाण्याची पेरणी करू शकता। तर बीज प्रक्रिया केल्याने तुम्हाला जर्मिनेशन चांगल्या प्रकारे झालेलं दिसणार आहे, त्याचप्रमाणे पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल आणि पिकाची वाढ ही एकसारखी झाल्याने तुम्हाला उत्पादनात चांगली वाढ दिसून येणार आहे। तर नक्कीच बीज प्रक्रिया करून पेरणी करत जा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।